नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत दोन भावांवर दूरच्या नातेवाईकांनी चाकूने हल्ला करत त्यांची हत्या केली। ही घटना रविवारी रात्री गांधीबाग गार्डनजवळ घडली। पैशाच्या व्यवहाराच्या वादातून ही हत्या करण्यात आली। या हत्येतील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे। तर नागपूर शहरात आठवड्याभरात झालेल्या 6 हत्येच्या घटनांमुळे सुरक्षा आणि कायदा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। नागपूर शहरात जणू हत्येची मालिकाच सुरू झाली आहे। गेल्या आठवड्याभरात शहरात घडलेल्या खुनाच्या 6 घटनांमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। रविवारी उशिरा रात्री गांधीबाग परिसरात पैशाच्या व्यवहारावरून एका व्यक्तीनं आपल्या 2 मुलांसह इतर साथीदारांनी रस्त्याच्या मधोमध आपल्याच 2 नातेवाईकांची निर्घृण हत्या केली। या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। रविसिंग राठोड आणि दीपक राठोड अशी मृतांची नावं आहेत। दोन्ही भाऊ महाल परिसरात बांगड्या विकतात। तर आरोपींमध्ये बदन सिंग राठोड, त्यांचा मुलगा अभिषेक सिंग राठोड आणि सोनू सिंग राठोड आणि इतर 2 ते 3 साथीदारांचा समावेश आहे। बदन सिंग राठोड यांचा हंसापुरी येथे बांगड्यांचा घाऊक व्यवसाय आहे। दोन्ही मृतक भावांनी त्यांच्याकडून 1 महिन्यापूर्वी उधारीवर मोठा माल घेतला होता। बदन सिंगने 2 दिवसांपूर्वी मृताच्या आईला उधार पैशासाठी फोन केला होता। त्यामुळे दोन्ही भाऊ चिडले होते। दुकानातून घरी जात असताना बदन सिंगनं त्याच्या साथीदारांसह गांधीबाग परिसरात घेरलं आणि रस्त्याच्या मधोमध चाकूने वार करून निर्घृण हत्या केली। रस्त्याने जाणाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केलं, मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या हत्येमध्ये सहभागी असलेल्या बदन सिंग आणि त्यांच्या 2 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। तहसील पुलिस स्टेशन के अंतर्गत कल रात को 10:30 तकरीबन 10:30 बजे एक 2 व्यक्ति थे जिनकी हत्या हो गई है। तो उनके नाम हैं रवि राजेश राठौड़ और दीपक राजेश राठौड़। ये लोग दोनों जो थे, मतलब जो मयत व्यक्ति थे, वो चूड़ी बेचने का व्यवसाय करते थे और उनका रहना था वो पार्टी में था। तो जो लोग आरोपी है इसमें जिन्होंने ये हत्या की है, उनके पहचान भी ये लोग हैं और इनका भी चूड़ी का ही बिजनेस है। तो दोनों के आपस में पैसे से कुछ बाचाबाची चल रही थी और उनका कुछ पैसे से वाद विवाद चल रहा था। तो उसी वजह से, पैसे की वजह से ये हत्या हो गई।